परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपली संख्या ही आझाद मैदानामध्ये दिसेल, ज्यावेळेस आपली ताकद मोठ्या शक्तीने आपण आझाद मैदानामध्ये जाऊ. आणि गेल्या वर्षी 8 आणि 9 जुलै रोजी शिवराम म्हस्के साहेब होते. आम्ही या भागामध्ये प्रचंड वळण किंवा प्रचंड प्रमाणामध्ये संघर्ष निर्माण केलेला होता. परंतु त्या सगळ्या गोष्टी असताना 8 आणि 9 तारखेला मला वाटतं की कमलेश राजपूत सर पण माझ्यासोबत होते. आम्ही 22, 23, 24, 25, 26 जुलै गेल्या वर्षीचा असं त्या ठिकाणी उपस्थित होतो. परंतु ईपीसी बैठकीमध्ये आपला विषय नव्हता, पुरवणी मागणीमध्ये आपला विषय नव्हता. परंतु 8 आणि 9 जुलै रोजी ज्यावेळेस संख्या तिथं तयार झाली आणि संख्या आल्यानंतर माननीय रोहित पवार यांनी जी भूमिका आपल्यासाठी घेतली होती, त्या भूमिकेच्या अनुषंगाने सर्व विरोधी पक्ष त्या ठिकाणी आले होते. आणि 8 आणि 9 जुलैला जी क्रांती आपण घडवली होती आणि त्या क्रांतीच्या अनुषंगाने 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची निधीसह अंमलबजावणी करण्यात आली. वास्तविक पाहता बऱ्याच बांधवांचं असं एक म्हणणं आहे की बाबा हा टप्पा आपल्याला 14 ऑक्टोबर 2024ला खऱ्या अर्थाने दिलेला आहे. काहींना वाटते की तो गेल्या वर्षी दिलेला आहे, परंतु 13 महिन्याचा फरक हा सगळ्यांचा बुडालेला आहे. त्रुटीपात्र शिक्षकांना एक टप्पा देण्यात आलेला नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने हा टप्पा देऊन सुद्धा आता 2.5 वर्ष झालेली आहे. शासनाने वारंवार आपल्याला संघर्ष करण्याची वेळ निर्माण करते. शासन वारंवार आपल्याला वर्गाच्या बाहेर किंवा आपल्या वर्ग खोल्या सोडून त्या ठिकाणी जाण्याची वेळ निर्माण करते. मग या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि जास्तीत जास्त ताकद संभाजीनगर जिल्ह्यातून आदरणीय शिवराम म्हस्के साहेब हे मुख्य समन्वयक म्हणून या ठिकाणी काम करतात. आपल्या सर्वांची साथ आणि सर्वांची सोबत शिवराम म्हस्के साहेबांना मिळावी असं या ठिकाणी मी सर्वांना एक विनंती करतो. आणि मला वाटतं की या विनंतीला आपल्या हक्काच्या प्रश्नासाठी, आपल्या संघर्षासाठी आपण सर्वजण साथ द्या असं मला या ठिकाणी इच्छितच वाटतं. आणि अशा प्रकारे छोटेखानी प्रास्ताविक म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांची मतमतांतरे जाणून घेतली जातील आणि जाणून घेतल्यानंतर फक्त एक गोष्ट आहे की आपल्याला आपल्या हक्काची लढाई ही प्रामाणिकपणे लढायची आहे. आणि ही हक्काची लढाई लढताना मी आझाद मैदानामध्ये पण सांगितलं होतं, नशिबास्कर हवे तेवढे वार म्हणालो, मानणार नाही ना कधी मी हार म्हणालो, रडलो नाही लढलो भिडलो आयुष्याला, रडलो नाही लढलो भिडलो आयुष्याला, राखीत गुटलो आणि यलगार म्हणालो, राखीत गुटलो आणि यलगार म्हणालो. यलगार म्हणण्याची तुमच्या आमच्या मनामध्ये तयार करा. हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा न्यायाचा महाराष्ट्र आहे. आणि या आधारे राज्याचे मुख्यमंत्री आपले प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदरणीय म्हस्के सरांना किंवा आदरणीय सर्व जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची मी या ठिकाणी परवानगी घेतो. माझं मनोगत प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी हे मनोभावे ऐकलं. आणि आमच्या या विनंतीला किंवा आमच्या या मागण्यांना आपण सर्वजण त्याच पद्धतीने साथ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. 100% अनुदान, 100% अनुदान आमच्या हक्काचं नाही. ही ललकारी आपल्याला आझाद मैदानावर द्यायची. आणि हे करण्यासाठी आपण सर्व समन्वय, आपण सर्व शिक्षक समन्वय संघाचे घटक आहोत. आपल्या संघटना, आपल्या अंतर्गत काही मतभेद असतील त्या सगळे बाजूला ठेवून आपण या ठिकाणी एकत्र आलो. आणि हीच भूमिका आपल्या सर्वांची असली पाहिजे असं मी या ठिकाणी स्पष्ट करतो. आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.